शेतकरी मित्रांनो, धान बोनस व धान चुकाऱ्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासून धान बोनसची वाट धान उत्पादक शेतकरी वाट पाहत आहेत. धान बोनस नेमका कशामुळे अडकला याबाबत आपण व्हिडिओमध्ये अपडेट घेतलेलीच आहे. त्याचबरोबर धान बोनस वाटपाला इतका उशीर का होतो हे पण माहिती आपण घेतलेली आहे. परंतु आज महत्त्वाची जी माहिती आहे, खरीप हंगाम 2026चे जे आढावा बैठक माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे, त्यामध्ये धान बोनसबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता आणि त्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हणलं हे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कारण प्रत्येक वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस देण्यासाठी उशीर केला जातोय, परंतु जो उशीर जास्त उशीर यावर्षी धान बोनससाठी केला जात आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेलाच आहे, परंतु हा शब्द किती दिवसच वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातच स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही धान बोनस देणार आहोत, आम्ही निश्चित धान बोनसची घोषणा करू असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु मंत्रिमंडळाच्या किती मीटिंग झाल्या, धान बोनसबाबत कुठलीही महत्त्वाची अपडेट येत नव्हती. शेतकरी मित्रांनो, कारण प्रत्येक येईल ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. परंतु आज या पत्रकार परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे, परंतु कोणता निर्णय घेतलेला आहे धान उत्पादक शेतकरी मित्रांनो, ती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, प्रतीक्षा संपणार आहे असं म्हणण्याची सध्या, कारण पत्रकारांनी जेव्हा माननीय मुख्यमंत्री यांना ते धान बोनस बाबत आणि धान बोनस बाबत नेमकं काय घडलं आणि तर शेतकरी मित्रांनो, धान बोनस बाबत विचारला गेला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री बगल दिलेली आहे. सध्या तरी व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केले की कर्जमाफीच्या, कारण कर्जमाफीची यादी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धान पात्र होणारे शेतकरी हे किती आहेत हा आकडा मोठी अपडेट येत नाही. परंतु धान चुकाऱ्याबाबत खूप दिवसापासून धान चुकारे शेतकऱ्यांसाठी आज त्यांचं जे धान चुकाऱ्याचं पेमेंट आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे धान चुकारे अडकलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान चुकाऱ्याचे पैसे जमा होणार आहेत. एक दिलासादायक अपडेट धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घडलेली आहे म्हणायला का हरकत नाही. विषय राहिला धान बोनसचा. धान बोनसबाबत प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केले, कर्जमाफीची प्रक्रिया ही 30 जूनच्या अगोदर होणार आहे. म्हणजे 30 जूनच्या अगोदर कर्जमाफीमध्ये कोणता शेतकरी पात्र होतोय हे समजणार आहे. जेव्हा ही शेतकरी पात्र असणाऱ्याची यादी येईल त्यावेळेस ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर धान बोनसबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु सध्या राज्य शासनाकडून, कारण सध्या अतिवृष्टी अनुदान राज्य शासनाकडून वाटप करण्यात आलं आहे, त्याचबरोबर सध्या जे कर्जमाफीचं करण्याचं धोरण त्यांच्यापुढे आहे त्याच्यासाठी लागणारा निधी आहे, या सर्व गोष्टीचा निधी पाहता राज्य सरकारकडून सध्या तरी धान बोनस वाटप करतील असं वाटत नाही आहे. कारण सध्या कर्जमाफीचा निधी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जून महिन्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. कारण 30 सप्टेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं 2025पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख टाकले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाला हा संपूर्ण निधी हा कर्जमाफीकडे वळवला जाऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार सध्या धान बोनससाठी बगल देत आहे. परंतु धान चुकाऱ्याचे जे पैसे शेतकऱ्यांच्या अडकलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आजपासून
जमा व्हायला सुरुवात होणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं, धान बोनसपेक्षा धान चुकारे महत्त्वाचे आहेत. त्यामुळं धान चुकाऱ्याची रक्कम आजपासून आम्ही रिलीज केला असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे धान चुकाऱ्याची जी वाट पाहत असलेले शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये आजपासून आज जरी पेमेंट रिलीज केलं असलं, तर पुढील 1 ते 2 दिवसापासून धान चुकाऱ्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळं धान बोनससाठी सध्या शेतकऱ्यांना वेटिंगवरच राहावं लागेल. परंतु निश्चित राज्य सरकारकडून धान बोनस दिलं जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया असो, धान चुकाऱ्याची प्रक्रिया असो, या सर्व प्रक्रिया झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनसचं वितरण केलं जाऊ शकतो, धान बोनस जाहीर केला जाऊ शकतो. परंतु सध्या तरी एक चांगली अपडेट, धान बोनसची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना कमीत कमी धान चुकारे आजपासून रिलीज केली जाणार आहेत. त्यांच्या खात्यामध्ये धान चुकाऱ्याचे पैसे जमा होणार आहेत. पुढील 1 ते 2 दिवसापासून धान चुकाऱ्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ज्यावेळेस धान बोनसची अपडेट येईल, त्यावेळेस तुम्हाला धान बोनसच्या अपडेटसाठी निश्चित चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धान बोनस असो, धान चुकारे असो, हे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच धान बोनस जाहीर केला जाऊ शकतो. खूप शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की धान बोनस कधी जाहीर केलं जाऊ शकतं. परंतु माझंही लक्ष आज मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे होतं. धान बोनसबाबत कुठला निर्णय येतोय का? परंतु धान बोनसबाबत कुठला निर्णय आलेला नाही. परंतु धान चुकाऱ्याबाबत एक चांगला निर्णय आलेला आहे. धान चुकाऱ्याचे पैसे आजपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. धान बोनसबाबत कुठली अपडेट लागलीच चॅनलवर व्हिडिओ येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.